जय मित्रांनो, तर आपल्या पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेला जेमतेम 15 ते 20 दिवस उलटून गेलेले आहेत. आता फक्त 8 दिवस बाकी आहेत अर्ज प्रक्रियेला. तर 30 नोव्हेंबर तारीख ही आपली शेवटची अर्ज प्रक्रियेची तारीख आहे. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. जेमतेम 8च दिवस बाकी आहेत आता अर्ज करायला. तर अशातच आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत, अशा नवीन 11 जिल्ह्यांची आपण माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत. तर असेच आपण व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड करत असतो, जे की आपला हा व्हिडिओ आता 16वा ते 17वा असेल व्हिडिओ. तर असेच आपण रोजच्या रोज कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओ आपण अपलोड करत असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ येतील ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आतापर्यंत किती अर्ज, तसेच मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, कोणतं ग्राउंड कसं आहे, कुठं रोडवर आहे, कुठं 1600 मीटर ट्रॅक आहे, कुठला गोळा कसा, कुठल्या 100 मीटर सेन्सरवर होते, कुठलं स्टॉपवॉचवर होते, अशा सर्व अपडेट्स आपण या चॅनल मार्फत देणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. तर आता आपण बघूयात हे कुठं किती अर्ज आलेले आहेत. तर मुंबई शहरला काल रात्री 11:30 वाजेपर्यंत मुंबई शहरला 45,981 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर हा आपण टोकन नंबर पाहणार आहे, अप्लिकेशन नंबर नाही पाहता आपण टोकन नंबर पाहणार आहे की मुंबई शहरला आतापर्यंत 45,981 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती 11:30 वाजेपर्यंतची आहे. आपल्या मित्रांनीच आपल्याला ही पाठवलेली आहे, मुंबई शहरची ही माहिती. तर अकोल्याला कालपर्यंत 1940 प्लस अर्ज गेलेले आहेत. बऱ्याचशा मुलांची अकोला कमेंट होती, बऱ्याचशा मुलांची नांदेड कमेंट होती, सांगली कमेंट होती, बरेचशा धाराशिव कमेंट होती. धाराशिवची माहिती जेमतेम. तर आता अशाच या सर्व जिल्ह्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तसेच पुणे कारागृहाला आतापर्यंत 18,266 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती रात्री 12 वाजेच्या समोरची आहे. 12 वाजेच्या दरम्यानची ही माहिती आहे. 18,266 प्लस अर्ज गेलेले आहेत पुणे कारागृहाला नागपूर कारागृहाच्या खालोखाल अर्ज जात आहेत. तर बऱ्याचशा प्रमाणात मुलं, जास्तीत जास्त मुलं नागपूर कारागृहालाच अर्ज करत आहेत. तर जागा पण तशा चांगल्या आहेत तिथं. पुणे कारागृहाला 18,266 प्लस अर्ज गेलेले आहेत पुणे कारागृहाला. तर आता जेमतेम आपली अर्ज प्रक्रियेची तारीख ही जवळ आलेली आहे. म्हणजे आता 8च दिवस बाकी आहेत आपले अर्ज भरायला. तर आता डेट वाढून मिळेल की नाही मिळेल, म्हणजे डेट वाढून मिळेल की नाही मिळेल, यामध्ये पण बऱ्याचशा प्रमाणात असा प्रश्न उभा राहतो की डेट वाढून मिळेल की नाही मिळेल. पण मागच्या भरत्यांचा जर आपण इतिहास बघितला तर डेट ही वाढून मिळालेलीच आहे. यावेळेस मिळेल की नाही मिळेल, तर शक्यता ही आहेच की डेट वाढून मिळेल. कारण की साईट पण तशी जाम चालत आहे, पेमेंट लवकर होत नाही, चलन लवकर होत नाही. तर बऱ्याचशा प्रमाणात असे कारण आहेत इथं. तर पुणे कारागृहाला 18,266 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती रात्री 12-12:15 दरम्यानची आहे. आता यामध्ये वाढ झालेलीच असेल. मुंबई शहर असो, पुणे कारागृह असो, नागपूर कारागृह असो, वरणगाव SRPF असो, तर असे जे हे घटक आहेत तर यांच्या अर्ज संख्येमध्ये तासात मिनिटात आपल्याला फरक आढळून येतो. त्यामुळे ही माहिती मुंबई शहरची 45,981 प्लस इथं अर्ज गेले 11:30 वाजे दरम्यान. तर आता हे जेमतेम 48,000 तर झालेच असतात, 3,000 प्लस झालेच असतात यामध्ये, 3-3,500. तर पुणे कारागृहाला आतापर्यंत 18,266 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर कारागृहाला आतापर्यंत 19,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर आपण हे टोकन नंबर बघत आहे. तर नागपूर कारागृहाला आतापर्यंत 19,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. नांदेडची बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की नांदेडला आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत. तर नांदेडला आतापर्यंत 2300 प्लस अर्ज गेलेले आहेत. नांदेडला आतापर्यंत 2300 प्लस अर्ज गेलेले आहेत. मीरा भाईंदर ड्रायव्हरला आतापर्यंत 2650 प्लस अर्ज गेलेले आहेत. मीरा भाईंदर ड्रायव्हरला आतापर्यंत 2600 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर आता जेमतेम 8च दिवस बाकी आहेत. लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्या. डेट वाढेल की नाही वाढेल या आशेवर बसू नका, या भरोशावर बसू नका. पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या ग्राउंडवर असो, अभ्यासावर असो, पूर्ण फोकस आपल्या ग्राउंडवर अभ्यासावर द्या. कारण की आपल्याला रिझल्ट दाखवायचा आहे. तर नागपूर कारागृहाला 19,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर पुणे सिटी
ला आतापर्यंत 10,000 प्लस मुलांचे अर्ज गेलेत मुलांचे, तर एकूण अर्ज हे 14,000 प्लस गेलेले. तर 14,000 मध्ये पण 10,000 प्लस हे मुलांचे अर्ज आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुणेला तर पुणे कारागृह पुणे सिटी बघितलं आपण. तर आता आणखी SRPF गट क्रमांक 2 बघू आपण. SRPF गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 4,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. SRPF गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 4,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर पुणे सिटीला कालच ना आपण बघितलं होतं, पुणे सिटीला काल आपण 12,000 प्लस अर्ज गेलेले, तर 2,000 यामध्ये आणखी प्लस झालेले आहेत, तर 14,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर कालच्या मानाने या आज 2,000 यामध्ये प्लस झालेले आहेत. तर असेच आता पुणे सिटीच्या आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात असे अर्ज वाढताना दिसणार आहे, कारण की जागा पण तशाच आहे पुणे सिटीला, त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात असे अर्ज आपल्याला येताना इथं दिसणार आहेत. तर पुणे सिटीला 14,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अकोल्याला 1940 प्लस अर्ज गेलेले आहेत आपण बघितलं. तर चंद्रपूरला आतापर्यंत बऱ्याचशा मुलांची चंद्रपूर ही कमेंट होती की चंद्रपूरला आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत, तर 2400 प्लस ही अर्ज संख्या आहे. तर 2400 प्लस ही अर्ज संख्या आहे. तर चंद्रपूरला आतापर्यंत 2400 प्लस अर्ज गेलेले आहेत. सांगलीला आतापर्यंत सांगलीची ही माहिती जेमतेम जुनीच आहे. आता यामध्ये 350 प्लस अर्ज गेलेले आहेत. सांगलीला आतापर्यंत 350 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती, तर सांगलीला आतापर्यंत 350 प्लस अर्ज गेलेले आहेत. बऱ्याचशा मुलांची रोजच्या रोज कमेंट होती की सांगलीला किती अर्ज गेले आहेत. 350 प्लस अर्ज धरून घ्या आणि मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पण माहिती सांगू शकता की कुठं टोकन नंबर सुगट तुम्ही माहिती सांगू शकता, जेणेकरून इतर मुलांना पण माहिती होईल आणि त्यांना एक प्रकारचा अंदाज येऊन जाईल की कुठं आपण अर्ज करायला पाहिजे. तर आपण बघितलं की मुंबई शहरला 45,981 प्लस अर्ज गेलेले आहेत 11:30 वाजेच्या दरम्यानपर्यंत. पुणे कारागृहाला 18,266 प्लस अर्ज गेलेले आहेत 12 वाजेपर्यंत. सांगलीला 350 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर कारागृहाला 19,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. नांदेडला आतापर्यंत 2300 प्लस अर्ज गेलेले आहेत. चंद्रपूरला आतापर्यंत 2400 प्लस अर्ज गेलेले आहेत. अकोल्याला 1940 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर अशी माहिती मला ही बरेचसे मुलं हे व्हॉट्सअपला पण मेसेज करतात, बरेचसे मुलं हे मला व्हॉट्सअप मार्फत पण ही माहिती देतात. तर त्यामुळे तुम्ही पण मला नक्कीच व्हॉट्सअपवरती माहिती द्या की कुठला टोकन नंबर किती आहे. तर इतर मुलांना पण तिथली माहिती होईल, इतर मुलांना पण त्याचा फायदा होईल. तर नक्कीच मला माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038. या माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मला नक्कीच माहिती द्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले. तर कोकणातली बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला माहिती मिळत नाहीये. तर व्हिडिओ जेमतेम आपल्या बऱ्याचशा ठिकाणी जातो, तर नक्कीच मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे नक्कीच इतर जिल्ह्यांची पण माहिती द्या. आपण फक्त टोकन नंबर सांगणार आहे, त्यांचं नाव वगैरे काही सांगणार नाही. फक्त टोकन नंबर जरी मला सेंड केला तरी चालेल. तर नक्कीच मला सेंड करा व अशाच नवीन अपडेटसाठी कुठं किती अर्ज आलेले आहेत रोजच्या रोज आपण 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.